श्री स्वामी समर्थ. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढीचे उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाआधी वाढिले. द्वादशाध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थचे. स्वयंपादादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तयांते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे. तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थचे. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले. तैपासूनी बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी गाऱ्हाणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामीभक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्वादशा पहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचिये मनात. विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलती तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पाचे तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे एकोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे एकोणी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा करणे. जबाब दिधला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची एकूणी कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे. असो एके अवसरी काय झाले नवल परी. बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करोनिया झोळी समर्थ करी घेतली. उल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळाप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवूनी दृष्टोत्तरे ताडण करी बहुचाळ. ते ऐकूनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमने आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्यान लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरीती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकूम आला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवूनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकूनिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला. बाळाप्पाने चाकरी एक तप सरासरी केली.
उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्काराती त्यांवरी होती कृपाळा. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोद त्रयोदशोध्याय गूढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाय. श्री स्वामी चरण अर्पणाय मस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.